नमस्कार मंडळी, जर्नी विथ जान्हवी या चॅनलमध्ये मी जान्हवी तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत उन्हाळा स्पेशल कैरीची कढी. चला तर आपण सुरुवात करूया. आता कैरीच्या आमटीसाठी आपण ह्या 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत. ह्या आता आपण छोट्या कुकरमध्ये घेऊन ह्याला उकळवून घेऊया. यासाठी आपण 2 ते 3 शिट्यांमध्ये कैरी छान उकळून निघेल. तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया. आता कुकर थंड झाला आहे आणि आता आपण कैऱ्या पाहून घेऊया. कैऱ्यासुद्धा छान शिजल्या आहेत, पाहू शकता. याची सालसुद्धा निघते आहे. आता ह्या अशाच आपण साल काढून छान याचा पल्प काढून घेऊया. दोन्ही कैऱ्यांचा पल्प काढून झालेला आहे. आता आपल्या आमटीसाठी आपल्याला एक वाटप बनवायचं आहे. त्या वाटपाचं साहित्य पाहून घ्या. त्यासाठी एक 10-12 पाकळ्या लसूण लागेल, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर थोडीशी आणि 2 चमचे आपल्याला बेसन घ्यायचं आहे आणि थोडीशी हळद. हे सर्व साहित्य एकत्र करून आपण आता एक वाटप बनवून घेऊया. आता पाहू शकता आपलं हे वाटप तयार झालेलं आहे. आपण ह्यामध्ये 1 वाटीभर पाणी टाकून हे मिश्रण वाटून घेतलं होतं. हे बारीक असं वाटून घेतलेलं आहे. अशाच पद्धतीने आपल्याला हे बारीक वाटायचं आहे. आता आपण ही फोडणी टाकून घेऊया. आता आपण एक कढई घेतली आहे. कढईमध्ये आपण एक 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. ह्यामध्ये आपण फोडणी टाकून घेऊया. त्यासाठी आपल्याला एक उडदाची डाळ घेतलेली आहे आपण, ही 1 चमचा, आणि त्यामध्ये एक थोडीशी अशी मेथी घेतलेली आहे. त्याची चव छान लागते. आणि आता यामध्ये आपण राई टाकून घेऊया. छान फोडणी झाली. यामध्ये आता आपण थोडं जिरं टाकून घेऊया, 1 चमचा, आणि हिंग टाकून घेऊया. तर यामध्ये एक 10-12 कढीपत्ता आणि एक 2 ते 3 लाल मिरच्या टाकून घेऊया. छान परतवून घेऊया आणि ह्यामध्ये आपण लसूण टाकून घेऊया. लसूण आपण एक 10-12 पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या छान ठेचून घेतलेल्या आहेत. त्याची चव छान लागेल म्हणून. आणि लसूण आता छान लाल होईपर्यंत परतवून घेऊया. तर लसूण आपली छान भाजून झालेले आहे. आता आपण जे वाटप बनवून घेतलं होतं ते आपण ह्यामध्ये टाकून घेऊया. आपण झाकण यासाठी लावलं आहे जेणेकरून त्यातले फ्लेवर बाहेर उडून नाही जाणार. आता 2 मिनिटांनंतर आपण हे झाकण उघडून घेऊ. आता आपण झाकण उघडून घेऊया. हे पाहू शकता छान कडसुद्धा आला याला 2 मिनटात. हे आता एकजीव करून घेऊया सर्व फोडणी. आता यामध्ये आपल्याला हा नारळाचा रस काढलेला आहे. आपण अर्धी वाटी नारळाचाच रस काढलेला आहे. हा आपण ह्यामध्ये एकजीव करून टाकून घेऊया. नारळ ह्याच्यामध्ये वाटून टाकला तर कधी कधी तो वेगळा होतो आणि तो खाताना चांगला नाही लागत. म्हणून आपण ह्याचं नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे. हे छान याच्यामध्ये एकजीव होईल आणि त्याची चवसुद्धा छान लागेल. आता कढीला छान कड आला आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आणि ज्यामध्ये आपण वाटप केलं होतं, मिक्सरचं जे भांडं होतं त्यामध्ये थोडं पाणी टाकलेलं आहे. ते 1 वाटीभर पाणी आपण ह्यामध्ये टाकून घेऊया. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. आता हे पुन्हा एकदा एक 2 ते 3 मिनटं छान झाकण लावून ठेवून देऊया. हे पाहू शकता छान कड आलेलं आहे आपल्या कढीला. ह्यामध्ये आता आपण थोडीशी साखर टाकून घेऊया. एक अर्धा चमचा साखर टाकलेली आहे आणि ह्यामध्ये आपण भरपूर सारी कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा झाकण लावून एक 2 मिनटं कढ येऊ दे. मग आपली अशा प्रकारे आपली कैरीची आंबट गोड अशी कढी तयार झालेली आहे.
कशी वाटते ही कैरीची कढी? ही जेवढी सुंदर दिसते आहे, चवीलासुद्धा तेवढीच अप्रतिम लागते. म्हणून एकदा तरी तुम्ही या उन्हाळ्यात नक्की बनवून बघा. आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि कढी कशी झाली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजूनही तुम्ही आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जर्नी विथ जान्हवी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.